अरे इथे एक पायरी ती खाली एक पायरी ना जाण्यासाठी दरवाजे वगैरे होते. इथून सैन्याच्या हालचाली सुद्धा ते म्हणजे काही आणि इथून इकडे त्यांचं दरवाजा शोध कुठं. लढणारी पिढी लढून गेली, आपल्याला फक्त जपायचं आहे. सरदार त्र्यंबकजी डेंगळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला मराठा साम्राज्य ब्रिटिशांपासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिस्त करणारे श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू सरदार. निमगावजाळी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सामान्य शेतकरी कुटुंबात मीनाबाई व मल्हारजी या दाम्पत्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सुरुवातीस दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे हेर अथवा जासूस स्वकर्तृत्वाने अल्पकाळातच पेशव्यांच्या विशेष मजेतील कर्नाटक प्रांती सुभेदार म्हणून त्यांची निवड झाली. अहमदाबादचे सुभेदार व पेशव्यांची कारभारी मराठा सरदारांच्या इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्यासाठी प्रयत्न. शिंदे, होळकर, नागपूरकर, भोसले, पेंढारे इत्यादींकडील वकिली पाठवून इंग्रजांविरुद्ध युती घडवून आणण्यासाठी प्रयत्न. जुलै 1815 मध्ये पंढरपूरला झालेल्या बडोद्याचे वकील गंगाधर शास्त्री यांच्या खुनाचे इंग्रजांकडून वीर आहे इथे इकडे. थोडी साफसफाई झाली ती. मग हे सगळं त्या लहानपणी सगळं बांधकाम होतं, इथं सगळं व्यवस्थित होतं. खोल्यानंतर खूप पडझड झाली, त्याचं मेंटेनन्स झालं नाही, काही नाही. मेंटेनन्स न झाल्यामुळे मग सगळी पडझड होऊन गेली. हा वीर इकडे पुढं आहे नाही का? इथं आहे ना, आहे ना. हा ते आता बऱ्यापैकी ते झाकलं. याच्या खाली ही सगळी विहिरीची ही बाजू बाहेरची हे हौद वगैरे. अजून विहिरीचं बांधकाम बघा कसं आहे. अजून दगड कुठं हल्लाय का? हा पाणी आहे ना, पाणी आहे विहिरीला. मग याच्या ह्या विहिरीवर सगळ्या सैन्याला यायला त्याला पाणी पुरवठा वगैरे येते. तळघराला मुळात जो रस्ता आहे ना, तळघर याच्यातच खाली कुठंतरी याच्याच खाली. आणि मोठी त्यावेळेस जे सैन्याला जे भाकरी वगैरे राहायचे त्याच्यासाठी जे पीठ दळलं जायचं, मग त्याचं जातं खूप मोठं होतं. त्याला बैल लावलेलं राहायचे, पोतं वरती अडकून दिलेले असायचे. ती जातीची तळी कुठंतरी होती, मग ती आता मातीखाली गाडली गेली. खूप मोठी तळी, म्हणजे ह्या जवळजवळ मोठ्या आकारची जे तळी, त्याला वर पोतं टाकायचे आणि खाली मग ते आणि पीठ मग ते लष्कराला भाकरी भाजायला यायला त्याला ती राहायची सोय. आणि जो भुयार म्हणतं किंवा जो गुप्त रस्ता आहे तो विहिरीच्याच कुठल्या तरी दगडाचे आत, म्हणजे तो दगड त्यांनाच माहिती आहे. त्यांना तो पाण्यातून घुसावा लागायचा. म्हणजे तो आतमध्ये कुठंतरी वरती होणार तो रस्ता. मग पुन्हा तिथं वरती होणार भिंतीमध्ये, असं ऐकू होते. आता त्याचा पुरावा नाही आपल्याकडे काही. आता त्याच्यातले हे जे दगड लावले किंवा अजूनही खाली कुठंतरी त्या तळातून त्याच्यातून आहे काय ते नाही सांगते, पण ऐकले मी लहानपणापासून ऐकले नाही. जनरली पहा कोणत्या याचा गुप्त आहे. आणि काही दरवाजे भिंतीतून आहे. हे मोठमोठ्या ज्या भिंती होत्या ना, भिंतीतून खाली उतरता येतं आहे नाही कोण. हा मग इकडे जी भिंत होती ना, त्या भिंतीतून दरवाजा होता खाली जायला. तिथून एक भुयार होता. तिथे आपल्याला आहे बा. आता नाही तो दरवाजे इथं आले ते नाही हे जे तिथे दरवाजे होते ना, ते मेन दरवाजेचे या फळ्या आहेत त्या दरवाजाच्या खिळे होते पुढं. हे काय असे खिळे होते पुढं. ही याचं पाण्याची ही ड्रेनेज सिस्टीम आहे बरं का वाडीची. ही बाई हे पाण्याची व्यवस्थित आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे. इकडं आता यांचे आतमधले बाथरूम वगैरे असणार आहे, हे असणार, त्याचं पाणी आउटलेट आहे इकडं. किंवा आतमध्ये हे मध्ये चौक आहे ना, त्या चौकामध्ये मग सगळं ते सफाई करता येईल ना आपल्याला. सफाई करता येईल. एक दिवशी मी हो हा हा काय नाही, सिंपल आहे. साफसफाई करायची आपल्याला, मेंटेनन्स ठेवायचं. हा बाकी काही नाही. एक आठवण म्हणून हे दुरुस्त दुरुस्त करून घेऊ शकतो आपण.
साफसफाई करता येईल आपल्याला, काय अडचण नाही. गबाळ गुबाळ त्याला गावाने ग्रामसभेनं जर काही ठराव घेतला तर त्याच्यात होऊ शकतं काहीतरी. ग्रामसभेनं ठराव घ्यायला पाहिजे ना त्याला. हे बाई हे आता इथलं हे आंघोळीचं याचं हे ते हौदा टाईप होतं इथे हे सगळं. आणि हे म्हणजे स्त्रियांसाठी ही जागा होती, ही आंघोळीचा हौदा टाईप आहे. मग हे मजला होता ना, मजला होता तो. भैया मम्मीकडे दे. आम्ही शिवाजी महाराजांची इथे. आता याची साफसफाई वगैरे केली तर हे सगळं उघडं होऊ शकतं ना व्यवस्थित मस्त. हा ह्या रूम होत्या. हा टाकतील ते, युट्यूबला येऊन जाईल ते. याच्या खाली पण अजून हे होतं राहण्याचे हे, पण ते आता फार गाडलं गेलं, पडझड झाली नाही सगळे. ह्या भिंती पहा किती रुंद होत्या बाई. ह्या भिंती होत्या आणि भिंतीतून सुद्धा जाता येत होतं. ही जिना होता असा, हा जिना होता. हे एवढे रुंद रुंद भिंती होत्या. ह्या अशा पायऱ्या वरच्या मजल्याला जायला ह्या पायऱ्या होत्या. ह्या वरच्या मजल्याला जायला पायऱ्या होत्या. इथे सुद्धा हे बांधकाम होतं सगळं. हा आणि हा थोडक्यात हे साधारण ही भिंतींची रुंदी एवढी, ही एवढी रुंदी. याच्यापेक्षा थोडे आता ही बरेच पडले तरी अशा रुंद रुंद भिंती होत्या. हा. नाही हा इकडे येण्यासाठी दरवाजे तिकडे जाता येतं आता बाहेर तिकडे आपण त्याच्यातून. इथं मध्ये चौक आहे, हा मध्ये याच्या पुढे चौक आहे. इकडे चौकातून पुन्हा इकडे येता येत होतं. हा रूम होते ना, रूम आहेत, रूम असतील ते. आणि त्याचा दरवाजा तिकडून आहे, त्या बाजूने आहे पुढून त्या हा त्या बाजूने आहे दरवाजा तो त्या रूमचा. उघडा आहे ना तो तिकडून आहे आपल्याला, पण हा बंद केले आहे ना. अजून थोडं अजून वर जाऊ आपण. ह्या इथलं पुढं जाऊन ह्या इथं पुढं जाऊ अजून थोडं वर. खाली जायला जागा आहे डायरेक्ट भुयारी मार्ग खाली तळमजला वगैरे इकडून. हो का? हा मग ते ऐकलं ते खरंय बघ. हा हा तो रस्ता आहे तिथे. हा काही नाही काही नाही काही नाही. हा जा जा बिंदस. वर येणार का सारे? येऊ हात देऊ ना आपण, एकमेकाला हात देऊ ना आपण. थांबत हा. हे मुख्य त्यांच्या राहण्याच्या खोल्या होत्या. हा हा इथं मेन चौक होता हा इकडं. आणि इथून इकडे त्यांचं खरं राहण्याचे ठिकाणं होते, स्त्रियांचे वगैरे हे ते पूर्ण बंदोबस्त. आणि काही गडबड जर झाली तर तो तिथं खाली जाण्याचा भुयारी मार्गाचा दरवाजा इथंच. तो आपण जाऊ त्याच्या खाली बी. हा हे मग महत्वाचे वस्तू वगैरे ठेवायला हे आपण त्याला कपाटा किंवा फरताळं म्हणतो ते, म्हणजे असे पूर्वीचे ते. हे इकडं पुन्हा अजून इथं इथं अजून मौल्यवान ठेवण्यासाठी जे काय असेल ते, कारण हे एवढंच इथं. आणि हे इथं बंद करता येत होतं. अतिमहत्वाचं सामान हे पॅक आहे सगळं. अतिमहत्वाचं सामान इथं राहणार, मौल्यवान वगैरे येते हे पुन्हा पॅक केलेलं राहणार. हा जाऊ ना आपण थोडं खाली जायचा प्रयत्न करू. एक दोन खाली एवढं खोले ना आपल्याला पुन्हा वर येता येत नाही. हा त्याला उजेड करू, मोबाईलच्या उजेडात आहे. आपल्या हाईट इतका आहे, जवळजवळ 5-6 फुटाची हाईट इतका खाली आहे त्याला. पायरी नाही काहीच नाही. हा आम्ही त्या एका टप्प्यापर्यंत गेलो होतो खाली एकदा. हा मग तो दरवाजा खाली तळघर किंवा भुयारी मार्गाला जाण्याचा मार्गाला हा दरवाजा दिसतं खाली. काही आपण थोडा हा उतरायचा प्रयत्न करू आपण. हात धरून एक टप्पा गाठता येईल फक्त. आणि हे सगळं एकदम कमकुवत आहे. हा हे आता कमकुवत झालेले आहे. हे बघ, हे 2 पायऱ्या, इथे एक पायरी, ती खाली एक पायरी. हे काय, ही एक पायरी तिथे एक पायरी. पण पडलेलं खाली काय माती. हा म्हणजे आता जुनं झाले पडझड वगैरे. आणि येथूनही खाली कुठंतरी जाण्याचा मार्ग आहे बरं का, पण तो बंद आहे. हा म्हणजे ही पडझड झाल्यामुळं हे बंद आहे. आणि हे बंद करून घेता येतो, कोणाला काही कळतही नव्हतं. हे दरवाजा बंद केला, कोणालाच काही कळत नव्हतं हे नक्की रस्ता कुठून काय, हे पूर्ण बंद करता येत होतं. हा इथून
बाहेर मार्ग निघू शकतो. यायच्यापर्यंत उतरलो होतो मागच्या वेळेस, म्हणून मला माहिती त्यांचं ठिकाण. सगळ्या बाजूने सुरक्षा वगैरे हे ते. इकडे आपण हे डोकून पाहू ना. तर इकडचा कुठंतरी दरवाजा असायला पाहिजे ना याला. हा, हे काही इकडे तिकडे येण्यासाठी. हा, हे म्हणजे वाड्याच्या बाहेरच्या बाजूनं जाण्यासाठी दरवाजे वगैरे होते. इथून सैन्याच्या हालचाली सुद्धा ते म्हणजे काही जर आलं तर इथं इकडचे हे राहत असतील सैन्याचं, याच्यासाठी करेल असेल त्यांनी. हा एक आता हे बघा, हा दरवाजा इथं मोठा होता, बाहेर बाहेर पडण्यासाठी हा एक दरवाजा होता बरं का. तो आता बऱ्यापैकी हे झाला, बंद केलेला आहे. हा बाहेर जाण्यासाठी हा एक मागचा दरवाजा. इथं काय मध्ये हा ना. 1803च्या आसपासचं त्र्यंबक डेंगळ्यांनीच बांधलं. आणि ह्या वाड्याबरोबर गावात दुसऱ्या आणखी भरपूर गोष्टी, म्हणजे आणखी वाडे बांधले. त्याच्याबरोबर गावाची वेस सगळं मंदिर, असं त्र्यंबकजींनी बरंच केलं. पूर्वी बराच प्रशस्त होता, 2 एकराचा वाडा होता. आणि आता बऱ्याच ठिकाणी पडझड झाली आहे. थोडंसं आपलं राहण्यासाठी थोडंसं चांगलं करून ठेवलं. बाकीची पडझड झाली ती इंग्रजांच्या काळातच झाली, कारण त्यांनी त्र्यंबकजीला अटक करताना या वाड्यावर तोफा दागले. त्यामुळे हे सगळं दिसते तुम्हाला, ते थोडं काळ दिसते. ते जाळण्याचं हे आहे. तर हा होता 2 मजली वाडा होता. खाली जो होता तो संपूर्ण 2 चौकी वाडा आहे आणि चौक मोठे आहेत. तर आणि खाली जे होतं, हा जो पहिला चौक आहे, ही बैठक होती पूर्ण. म्हणजे या भिंती वगैरे काही नव्हत्या, ही पूर्ण बैठक होती. मध्ये एक टाकी होती खाली, आणि त्याच्यात कारंजा होता. मागच्या बाजूला तुम्ही आड पाहिलंच असेल, तिकडनं वरती पाणी ओढायचे, वरती टाक्या होत्या, त्या टाक्यातनं खाली त्या फवाऱ्यात यायचं, आणि तिथे मोठा असा चांदीचा हत्ती होता. त्या हत्तीचं सोंडीतनं पाणी बाहेर पडायचं. तर खूप छान डिझाईन होती वाड्याची. दगडी आहे सगळं पूर्ण बांधकाम जे आहे. आणि मागचा चौक जो होता तो सगळा म्हणजे जेवणाची वगैरे व्यवस्था जी आहे, ती सगळी स्वयंपाकी वगैरे तिथं असणार, सगळी जेवणाची व्यवस्था करणार. आणि राहण्याचं जे होतं ते वरती होतं, राहण्याचं सगळं जे होतं ते वरच्या मजल्यावर होतं. तर त्याच्यानंतर इंग्रजांनी पाडल्यानंतर बरीच नासधूस झाली, लक्षही राहिलं नाही नंतरच्या पिढ्या, संवर्धन नाही झालं तुम्ही. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन झाले नाही. पण अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत पाहायला मिळतात. असं आड मिळतं. आता हे इथे 4 बुरुज होते कोपऱ्यात मोठे तिकडं. इथे जे दरवाजा दिसतो बाहेर मारला, तो तिथे बुरुज होता. मागच्या बाजूला तसा बुरुज होता. तर आणि त्याच्या बाजूला पागा होती. आता जो तुम्हाला BSNLचा टॉवर दिसतो, ती वाड्यातली जागा आहे. तिथे एक 100 घोडे राहतील अशी व्यवस्था होती तिथं. आणि इथे धान्याच्या स्टोरेजसाठी बऱ्याच गोष्टी होत्या, कोठारे वगैरे. म्हणजे एक समजा इथे वेढा वगैरे पडला तर एक 2-4 महिने 6 महिने राहता येईल इतकं धान्य असायचं इथे. तळघरही आहेत, खाली तळघरही आहेत. आणि आम्ही असं ऐकलंय की इथून एक भुयारी मार्ग होता, जे की पुण्याला जाता येईल, असं काही होतं का इथं? पुण्याला नाही मी ऐकलं. पुण्याला तर जाता येणार नाही, कारण इतकं त्यावेळेस मला नाही वाटत इंजिनिअरिंग तितकं पुढे होतं. पण म्हणतात की इकडनं जाऊन ते देवीचं मंदिर जे आहे, आपलं महालक्ष्मी, इकडचं देवीचं मंदिर आहे,
तिथपर्यंत भुयारी भुयारी मार्ग मार्ग होता होता. असं बोलतात. हो. ते आम्हाला काही सापडलं नाही. अच्छा. असं आणि नाही त्या बाजूला. फॉरेनर इकडे कारण visit बऱ्याच भेटी ज्या दिसतात अशा हा. दगडी दिसतात, काही पोकळे तर तुमचा आतापर्यंत जो एक्सपिरियन्स आहे, तर फॉरेनर लोक इथं व्हिजिट करतात. करतात. बरेच जण येतात. तर छान वाटलं भेटून तुम्हाला. तुम्ही एवढी माहिती दिली, इन्फॉर्मेशन. बरं झालं. पाहायचं असलं तर अजूनही बघून घ्या. चौक वगैरे पाहायचं असलं तर मागच्या हो, बाजूला येतो एक चौक पुन्हा आहे. विक्रम. मागच्या बाजूला गेलात की नाही माहिती, मागच्या बाजूला एक मोठा चौक होता. हा, त्या साईडला. थोडस जायला त्रास होतो. हो. तिथे हा जो चौक आहे त्या तुम्हाला काय वाटतं या वाड्याचं संवर्धन झालं पाहिजे? झालं पाहिजे. येस, आम्हाला पण तेच वाटतं. बघितलं की खूप एवढं गावाचं एवढं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि या सगळ्या गोष्टी, गावाचा जो इतिहास आहे, तर तो जपला पाहिजे सर्वांनी. हो, खरं आहे. तर निमगाव जाळी ग्रामस्थांना एवढीच विनंती राहील आपली, त्यांनी संवर्धन केलं पाहिजे. ग्रामस्थ किंवा सरकारने हो, काहीतरी सरकारने केलं करून- पाहिजे. कारण ही ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक मनुष्य आहे येस. ज्यांनी इंग्रजाशी हो. शेवटची मोठी झुंज दिली. हो, तर त्या आठवणी राहायला पाहिजे. जपल्या पाहिजे. थँक्यू काका. तेपासून माझ्या सांगू ना, म्हणजे थोडक्यात त्र्यंबकजी हे शेतकऱ्याचाच मुलगा होते आणि इथं जनावरं वगैरे ओळायचे. पण ज्यावेळेस पेशवे अकोल्याकडं त्यांची छावणी होती दुसऱ्या बाजीराव पेशवे, मग त्यावेळी तिथे दौंडी पिटली गेली का त्यांच्याबरोबर अंगरक्षक पालखीबरोबर त्र्यंबकजी तिथे गेले अकोल्याला. तिथं त्यांची परीक्षा घेतली गेली आणि त्यांना माझी ऐकू माहिती, पण साधारण त्यांना पुण्याला लखोटा आणायला पाठवलं. मग ते लखोटा इथून पायी जाऊन पुण्याला संध्याकाळपर्यंत तिथून लखोटा घेऊन आले ते, आणि त्यावेळेस त्यांची निवड झाली. मग एवढे धिप्पाड आणि होते ते, उंची पुरे होते. 7 फूट उंचीचे होते. 7 फूट जवळजवळ 6.5-7 फूट उंचीचे होते. आणि त्यांच्याबरोबर ते जर साधे जरी चालले तर बाकी सामान्य माणसाला पळावं लागायचं, एवढी टांग त्यांची मोठी आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी लखोटा पायी जाऊन पुण्यावरून संध्याकाळपर्यंत ती धारला अकोल्याला पेशवे असतात. मग तिथे त्यांची निवड झाल्यानंतर पुढे ते खूप विश्वासू झाले त्यांचे पेशव्यांचे, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सरदार झाले पुढे. विश्वासू सेवक पेशव्यांचे हा. होते. नंतर त्यांनी 5,000 मनसबदारीचे पुन्हा मग त्याला सरदार झाले. परंतु बाकीचे सरदार काही पेशव्यांना ऐकत नव्हते. मग त्याच्यानंतर पेशव्यांनी त्यांना मुख्य कारभारी केलं. मग आणि मुख्य कारभारी केल्यानंतर बाकीचे सगळे सरदार त्यांच्या अंडर खाली आहे. मग त्यांनी जे विश्वासू सरदार होते ते घेऊन मग हे बाकीचे जे ऐकत नव्हते पेशव्यांना, त्यांना सगळ्यांना हे करून बंदोबस्त करून आणि मग पेशव्यांचे ते अगदी विश्वासू हे झाले. मागून नंतर सर्व पेशव्यांचे पूर्ण अधिकाराचा हक्क हा सगळा त्र्यंबकजींना दिलेला होता, दुसरे बाजीराव पेशवे. त्यांचा जो शिक्का वगैरे हे ते अशा प्रकारे मग तिथून पुढे त्यांनी एकनिष्ठ राहिले. पुण्याचा फरसखाना जो आहे तोफखाना तो त्यांनी सुरू केला पुण्याला. नंतरचं मग ही होळकरांची जहागिरी होती, पेशव्यांनी मग त्र्यंबकजीला देऊन टाकली. चाकणला गडी होती, इथं हा वाडा. पुण्यातही त्यांचे शनिवार वाड्याच्या आसपास 2-3 वाडे होते. नंतर तोफखाना सुद्धा त्यांच्याच अंडर खाली नंतर वाडा जो आहे दिलेला. पुण्यातला तो त्यांच्या देखरेखीत. पुण्याचं शनिवारवाड्याची पूर्ण संरक्षणाची जबाबदारी त्र्यंबकजी डेंगळेंकडे दिलेली होती. म्हणजे कारभारच ते पाहत होते. थांबा जरा. मग अशा प्रकारे त्याने तो कोरेगावचे युद्ध जे झालं, भीमा कोरेगाव, तर आपल्या हिंदूंच्या पेशव्यांच्या बाजूने कारभारी त्र्यंबकजी डेंगळे, त्यांच्या स्तंभावर त्यांचं नाव नाव आहे. आहे तिथे. आणि त्यांचा तसा इतिहास फार म्हणजे तसं पाहिलं तर मराठेशाहीचा शेवट हा त्र्यंबकजी डेंगळे ज्यावेळेस केले त्यावेळेस खरी मराठेशाही संपली आपली. शेवटचा सरदार आणि इंग्रजाबरोबर लढणारा शेवटचा शिपाई. नंतर ते भीलरामोशी घेऊन नंतर लढले ते राणावनात. आणि नंतर त्यांचं फितुरीनच हे झालं. त्यांचे ते जी कपडे धुणारी बाई होती तिचे ते इंग्रजांनी पगडी वगैरे ओळखल्यानंतर मग त्यांनी तो ठिकाणा विचारला, तिला लालूच दाखवली. मग त्यानं सांगितलं का ते आंब्याच्या झाडाखाली राऊटी, तिथं त्यांची राऊटी. आणि ते किती 400-500 जण भीलरामोशी वगैरे घेऊन लढत होते. मग बैलांच्या शिंगांना त्यांनी मशाली लावल्या होत्या. त्यांचं शेवटचा बी म्हणजे 2 मतप्रवाह आहेत त्यांच्या मृत्यूचे बी. मग इंग्रजांनी त्या तिथे राऊटीला वेढा घातला, त्यांच्याकडे बंदुका होत्या. मग एका प्रवाहाच्या याने का तिथेच त्यांना गोळ्या घालून ठार केलं. पण दुसरा एक मतप्रवाह असा आहे का त्यांना इथून नेऊन कलकत्त्याला नेलं आणि तिथे हलाल करून मारलं, कारण मुख्य छावणी इंग्रजांची कलकत्त्याला होती ना. मग तिथं नेऊन त्यांची हलाल केली. असे 2 मतप्रवाह आहेत त्यांच्या मृत्यूचे. अशा प्रकारे त्यांचा. आणि त्यांना मग 2 पत्नी पण होत्या, मैना आणि चंद्रा. हा. आणि त्यांना मग दोन्ही पत्नींना 2 मुलं होती, एकीला प्रत्येकी. त्याच्यातल्या एक मुलगा हा लहानपणीच आजारपणामध्ये वारला. आणि गणपतराव म्हणून जे मुलगा होता तो मग, आणि हे जे पुढे सगळं दंतकथा आहेत काही तर विहिरीत हा. काय असं काय
आहे आता त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं ते माहित नाही. नाही, जनरली गणपतरावला पण इंग्रजांनीच मारलं. हा. त्यांनाही पुन्हा मुलगा होता, त्याला पण इंग्रजांनीच मारलं. आणि नंतर मग त्यांची जी मुलीकडचे वंशज, आज जे तुम्हाला हे जाधवांचे हे आजी दिसतात वगैरे, हे त्यांच्या मुलीकडचे वंशज आहे त्यांचे. कारण मध्यंतरीच्या काळात त्याला वारसी तर कुणीच नव्हतं, हे रिकामं होतं सगळं पडले. मग गव्हर्नमेंटनं थोडंसं पुरातत्व खात्याने हे ताब्यात घेऊन ते उत्खनन वगैरे करायचा प्रयत्न केला. पण ज्यावेळी त्यांनी जाधवांनी वारसा हक्क सिद्ध केल्यानंतर, मग त्यांचा वारसा सिद्ध झाल्यानंतर ते इथे येऊन राहिला. आता काही डेंगळे जे आहेत त्या ब्रिटिशांच्या काळात पुण्यात गेले, त्यातले आम्ही. जे थोडक्यात इंग्रजांच्या बाजूनं नोकरीला राहून हे केलं ते शेप राहिले. जी त्यांना म्हणजे इंग्रजांना हे नाही झाले, त्यांच्या मग कत्तली केल्या, हे केल्या, संपवले. त्यामुळे काही डेंगळे गाव सोडून परार काही नाही, जाती बदलवल्या डेंगळ्यांनी. हा, हा. असं. आणि पुण्याला मग शनिवारवाडा की इंग्रजांनी जाळला, तिथं सगळं रेकॉर्ड होतं. आणि कारभारी मुख्य असल्यानंतर त्र्यंबकजीजवळ सगळं रेकॉर्ड त्र्यंबकजीजवळ, सरदार म्हणजे त्र्यंबकजी डेंगळ्यांजवळ पेशवाईचं. आणि थोडी ऐकू अशी माहिती आहे का त्याच्यानंतर सगळा पुण्याचा हे पेशवाईचा हा कारभार आणि सगळा खजिना किंवा शस्त्रागार वगैरे हे सगळं इथं आलेलं होतं हो. पूर्ण त्यांचं. पण विश्वासू सगळाच सेवक हा होता शेवटच्या अर्थात ते त्यांनी कुठं ठेवलं, कुठं काय केलेलं आहे त्याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. म्हणजे पेशव्यांचा खजिना आणि शस्त्रागार वगैरे ही याच्याच ह्या वाड्याच्या आसपास कुठंतरी असू शकतं. म्हणजे पण त्याचं उत्खनन, त्याची योग्य माहिती ते आता कोणाला सांगता येणार नाही, काहीच नाही. कारण सगळा कारभार मग नंतर पेशव्यांनी त्यांचा शिक्का अधिकार, हा शिक्का वगैरे सगळं त्र्यंबकजी यांना देऊन टाकलेलं. शेवट त्र्यंबकजी डेंगळ्यांच्या काळात मराठी शाहीचा अंत झाला. शेवट त्या माणसाने टक्कर शेवट दिली होती. आणि एकनिष्ठ म्हणजे राहिले ते शेवटपर्यंत मराठीशाहीला, पेशवाईला. चंद्र आणि गोदा ना, या दोन हा, दोन. महिना ते आता मला नावं नाही आठवायचे दोन एवढे. पत्नी होत्या. हो, झेपी जी कादंबरी ना सैनवंदर लिहिलेली ती बऱ्यापैकी, त्याच्यात अर्थात ती पूर्ण नाही म्हणजे पूर्ण, पण त्या मानाने ना सैनमदारांनी खूप न्याय देण्याचा प्रयत्न केला. नासेन आमदारांनी पहिली कादंबरी लिहायला घेतली तर मराठी शाहीचा प्रामाणिक माणूस त्यांना पहिल्यांदा त्र्यंबकजी डेंगळे दिसला. एकनिष्ठ त्यांच्या सेवक. आयुष्यातली पहिली कादंबरी झेप, आणि त्यांना डेक्कनला त्यांच्या घरावर झेप हे नाव दिलेले. मग त्यांनी होळकरांच्या ह्याच्यावर झुंज या सगळ्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, पण पहिली कादंबरी झेप. शेवटपर्यंत मग पेशव्यांशी एकनिष्ठ राहिलेले. आणि त्यांचं सगळं मग तो अधिकाराचा शिक्का हा त्र्यंबकजींजवळ होता. म्हणजे त्यांनी जर शिक्का मारला त्र्यंबकजींनी का तो पेशव्यांचा हुकूम समजला जायचा. नाही, आम्ही डेंगळेचे, इथलेचे, निमगावचेचे. बरोबर दिली, व्यवस्थित सांगितलं सगळं. आणि माझा सुद्धा ते प्रयत्न आता जे आमचे इथं- त्याचं म्हणजे त्र्यंबकजींचा अंत जो आहे, त्यांना ते ठाण्याच्या जेलमध्ये ठेवलेलं होतं त्यांना. तिथनं म्हणजे एवढे दिप्पाड होते, तिथनं पळून आले पळाले ते, ते. म्हणजे गज वाकून वगैरे, म्हणजे एवढे ताकद आणि दिप्पाड होते ते. तिकडनं ठाण्याच्या पळून जेलचे येऊन गज त्यांनी वाकवले मग ते त्यांनी. भिल्ल त्यांच्या- रामोशी यांची मोठी ह्या- सैन्य उभं केलं आणि ते सैन्य घेऊन त्यांनी शेवटची झुंज शेवटपर्यंत दिली. केलं. मग त्यांना ते पकडलं, जे फितुरीनाथ त्यांनी पकडलं सांगितलं. गेलं, फितुरीनाथ पकडलं. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये चिनारगड म्हणून जागा आहे, तिथं बरेच दिवस ठेवणं, तिथे ठेवलं आणि तिथंच अंत झाला. तिथंच अंत झाला. असं ते त्यांचे पुन्हा ठाण्याला मला वाटतं काहीतरी असे आहे.